तर नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. मी प्रतीक आज तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की लोहगड जायचं म्हणून आज आम्ही सकाळीच निघालोय पुणेवरून लोहगडला जायला. तर चला तुम्हाला समोरची आमची आजची ट्रिप दाखवतो. चला. आता आम्ही लोहगडला चाललो होतो. तर लोहगडला जाताना आम्हाला एक मस्त असं स्पॉट दिसलंय. तर चला तुम्हाला काही दाखवतो. थोडं बघा, मस्त सकाळ सकाळचा व्ह्यू आहे इथे. बघा, सनराईज झालाय भारी. लोक स्विमिंग वगैरे आणि बोटिंग सुद्धा करतात. सकाळी सकाळी हा व्ह्यू बघून खूप चांगलं वाटलं. चला आता समोर जाऊया. वगैरे झाला. आता आम्ही लोहगड पायथ्याशी आलोय. हा लोहगड पायथा आहे. बाईक वगैरे पार्क केली. आता जातोय वर. तर चला. तसा हा ट्रेक खूप इझी आहे, कारण वर पर्यंत असं स्टेअर्स आहेत. आता आम्ही इथे थोडं वर आलोय. इथनं व्ह्यू दिसतोय चांगला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. आलोय आम्ही लोहगडच्या दरवाजाजवळ. बघा, ही एंट्री आहे लोहगड फोर्टची. गेट मधून एंट्री करताच इथे तोफ वगैरे ठेवली आहे. बघा, 3 तोफ ठेवले आहे इथे. बहुतेक हे इथे नसतील, आधी इकडे वर असतील, पण सध्या तिथून इथे आणलंय फक्त. आता परत एक दरवाजा झाल्यानंतर थोडं वर चढल्यानंतर आणखी एक दरवाजा आहे इथे. फोर्ट चढायला एकदम इझी आहे. कोणी येऊ शकतं आरामात. लोणावळाच्या थोडं समोर आहे. पुणेवरून जवळच आहे. 55 ते 60 किलोमीटर पडत असेल. नारायण दरवाजा पुण्यालाही यायचं असेल तर मस्त सकाळच्या वेळी या. आणि हा सेकंड दरवाजा आहे, नारायण दरवाजा. बघा, आता बघा थोडे वर आलोय ना. तो दरवाजा सुद्धा दिसतोय पहिला. आणि भारी व्ह्यू आहे असा. आणि इकडे समोर विसापूर फोर्ट आहे. हा आमचा फर्स्ट ट्रेक झाला होता तिकडे, पण मी तेव्हा व्हिडिओज बनवत नव्हतो. वर आल्यानंतर इथे धान कोठी आहे. इथे धान्य जमा करायचे. आलोय 3 नंबरच्या दरवाजाला, जो की आहे हनुमान दरवाजा. बघा, चला आणखी ट्रेक करायचंय. आता आपण आलो आहे महादरवाजावर. आता इथनं वर किल्ला आहे. हा मेन दरवाजा आहे इथला महादरवाजा.
समोर आल्या इथे छोटंसं मस्त महादेवाचं मंदिर आहे. कुठल्याही गडावर महादेवाचं मंदिर असतेच बघा. इथे 16 कुणी तलाव आहे बघा. खूप मोठा तलाव आहे इकडे वर आल्यावर नंतर. आणि तिकडे छोटीशी टेकडी आहे, तिकडे पण काहीतरी आहे. बघूया थोडा वेळ. बघा किती क्लिअर पाणी आहे, त्यामध्ये मासे सुद्धा आहे खूप सारे. आता आलो आहे आम्ही विंचुकडा साईडला. बघा समोर तिथे दिसते. आता आम्ही तिकडेच जातोय समोर आणि तुम्हाला पूर्ण तिथला व्ह्यू दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे इथला लोहगडचा, तो विंचुकडा पॉइंट. चला जाऊया. आता आम्ही आलो आहे विंचुकडाला. तर बघा तुम्हाला दाखवतो विंचुकडा. इथे विंचुकाटाबद्दल थोडी माहिती दिली आहे बघा. तुम्हा सगळ्यांना खरंच जर फिरण्यात इंटरेस्ट असेल ना, तर महाराजांचे गड फिरा. कारण इथे अशा काही गोष्टी तुम्हाला दिसतात, अनएक्सपेक्टेड गोष्टी दिसतात की जसे डिझाईन, जशा बिल्डिंग्स आतासुद्धा बनू शकत नाही, तशा त्या काळात बनवून घेतले. एवढ्या छान छान गोष्टी बनलेल्या आहेत. तलाव, महाराजांच्या गडावर अजूनसुद्धा खूप सारे तलाव आहेत आणि तिथे वर्षही भर पाणी असते. त्यामुळे होत असेल तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही गडावर वगैरे फिरायला जा. तुमचा एक्सपिरियन्स खूप छान असेल. आता आम्ही लोहगडच्या एकदम उंच ठिकाणी आलो आहे. इथनं बघा प्रॉपर विसापूर दिसतो. हा विसापूर गड आहे हा. आणि इथे आता आम्ही लोहगडच्या सर्वात उंच ठिकाणी आहे. तिथे छोटं तलाव सुद्धा आहे बघा. गडावर येऊन खूप शांत वाटते ट्रेक वगैरे केल्यानंतर. खूप छान एक्सपिरियन्स होता इथे लोहगडचा. आता आमचं फिरून वगैरे झालंय. आता लगेच आम्ही रिटर्न जातोय दरवाजाकडे. चला. आता आमचा लोहगड ट्रेक पूर्ण झालाय. आता आम्ही रिटर्न खाली जातोय. आता आम्ही खाली आलोय लोहगडवरून आणि आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता आम्ही पहिल्यांदाच आलो होतो लोहगडला. त्यामुळे आम्हाला खूप काही नवीन गोष्टी बघायला मिळाल्या आणि ट्रेकिंग वगैरे केली, त्यामुळे थोडा आनंद सुद्धा झाला. आता आम्हाला भूक वगैरे लागली आहे, तर आता आम्ही काही खाऊ आणि रिटर्न जाऊ. आता आम्ही जेवण वगैरे करून पुण्याला परत जातो आहे. तर हा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर थँक्यू.